नमस्कार. आपल्यासोबत त्रिविनी शेंडगे इयत्ता तिसरी. व्हेरी गुड. इयत्ता तिसरी मध्ये शिक्षण घेत आहे आणि भूमी फाउंडेशन या सामाजिक संस्थेत आज निवासी कॅन्डिडेट आहे. आज तिचा आपण बघूयात. आज तिला सुद्धा आपण प्रत्येक विद्यार्थिनीला इथं टास्क दिला जातो. प्रत्येक विद्यार्थिनीचा इथं तयारी करून घेतली जाते. एक्स्ट्रा अकॅडमिक सपोर्ट स्ट्रॉंगली इथं दिला जातो. त्याचप्रमाणे आज आपण ह्या मुलीचं बघा, इंग्लिश, मराठी आणि हिंदी हे वाचनाचं आपण इथं बघूयात सराव. आज त्रिवेणी, तुझं नाव सांग. माझे नाव त्रिवेणी नाना शेंडगे. व्हेरी गुड. वर्ग वर्ग दुसरा. इयत्ता ओके तिसरी. दुसरीतून ती तिसरीत गेली बाई, आता दुसरीत नाही. व्हेरी गुड. आता आपण तिच्याकडनं इंग्लिश वाचन बघूयात, किती स्ट्रॉंगली वाचते. हो, गुड. स्टार्ट. It is a hog. The hog is on the log. The dog is in the pit. Top in on the pot. The box in on the box. The hog is not on the pot. Tom is not on the box. The dog is not on the shirt. The pot is hot. The top is in the pot. The dog got a sword cold. The box is not on the log. व्हेरी गुड. छान. गुड. व्हेरी नाईस. छान. सगळ्याच मुलींनी एकदम परफेक्ट, एकदम हे झालेले आहेत आणि खूप स्टॉपली हे करताय. व्हेरी नाईस. गुड गुड. चला चला, छान. आणि आता आता त्रिवेणी जी आहे तर ही अतिशय उत्तम गायिका आहे. गवळणी तिच्या एकदम उत्तम आहे. सगळ्या याच्यात तिचं वेगवेगळं स्किल आपण म्हणतो त्याप्रमाणे तिचं गवळण खूप छान म्हणत असते. आणि आता तिचं मराठी वाचन बघूयात आपण, किती फास्ट वाचते. व्हेरी गुड. छान. मराठी. 2. वासाची किंमत. कुंदापूर जवळच्या उंबलाच्या वाडी शिवानी राहायची. 8-9 वर्षाची शिवानी होती. भाली, चतुर, शाळा, घर, शेत व बाजार येथील मुले माणसे सगळेच तिच्यावर खुश असायचे. रविवारी कुंदापूरचा आठवडी बाजार भरायचा. शेतातील भाजी विकायला शिवानीचे आई बाबा जायचे. सुट्टीमुळे सोबत शिवानीही जायची. शिवानी आईबाबांना शोभात मदत करायची अन मधून मधून बाजारात चक्कर मारायची. भजी किंवा भेळ खाणे हा तिचा आवडता उद्योग. एका रविवारी अशीच फिरत फिरत शिवानी बाजारातल्या मिठाईच्या दुकानापाशी आली. मिठाई पाहत ती सहज उभी होती. हलवाई तिच्याकडे पाहत होता. तो गल्ल्यावरून उठून शिवानीकडे आला. ए मुली, चल पैसे काढ. कसले पैसे? मगापासून माझ्या मिठाईचा वास घेते त्याचे पैसे. अहो, पण मिठाईचा वास तर येणारच ना, म्हणून काय पैसे द्यायचे? पैसे दिलेच पाहिजे. पैसे दिलेच पाहिजेत म्हणून हलवाई ओरडू लागला. हळूहळू बघायची गर्दी जमली. काय माणूस आहे हा, नेहमी असंच काहीतरी विचित्र वागतो. वासाचे पैसे खुलाच दिसतोय. शिवानीला काहीतरी सुचले. ठीक आहे, थांबा, मी पैसे घेऊन येते असे म्हणून गर्दीतून वाट काढत ती आई बाबांकडे निघाली. आई, भाजी विकून आलेल्या चिल्लर पैशाची थैली दे ग मला. का ग, काय झालं? कशाला पाहिजे? अगं आई, ती एक गंमत आहे, तू पण चल. व्हेरी नाईस. खूप छान प्रकारे म्हणजे सगळ्यांना जो काय टास्क दिलेला असतो तो पूर्ण करतात आणि खूप प्रामाणिकपणे ह्या मुली सगळा जो आहे तर अभ्यास करतात. आणि तर मॅडम असेल त्यांचे म्हणजे इथलं जे काही अकॅडमिक असेल तर हे चांगल्या प्रकारचं इथं करून घेतलं जातं. आणि खूप चांगलं प्रत्येक आठवड्यालाच नव्हे तर इथं दररोज ग्रुप वर्क असतो. ग्रुप वर्क आणि केस वर्क ह्याच्यावरती जास्त इथं फोकस केला जातो. त्यामुळं खऱ्या अर्थानं प्रत्येक विद्यार्थिनीकडे वैयक्तिक लक्ष देऊन तिचं ते करून घेतलं जातो. शाळेचा अभ्यास पण त्या पद्धतीने इथं करून घेतला जातो. शाळेत पण त्यांचे शिक्षक त्यांच्यासाठी अहोरात्र काम करतात. परंतु आपली पण जबाबदारी आहे. अनाथ आश्रम हे फक्त खाऊ पिऊ घालण्यासाठी किंवा वसतिगृह जे आहे तर हे फक्त खाऊ पिऊ घालण्यासाठी किंवा वाढवण्यासाठी नसून
या मुलांचं भविष्य तुमच्या हातात आहे. या मुलांचं भविष्य तुमच्या हातात तर आहेच, परंतु खऱ्या अर्थानं यांची डेव्हलपमेंट पण होणं काळाची गरज आहे. फर्स्ट इज द डिसिप्लिन, सेकंड इज द डेव्हलपमेंट आणि थर्ड इज द करिअर. याच्यावरती म्हणजे हे काम सुरू असलं पाहिजे. अशाच ट्रायंगल वरती हे काम सुरू आहे आणि खूप छान प्रकारे विकास आहे. परत आपण नवीन सगळे जे व्हिडिओ आहेत तर वेगवेगळे आपण घेऊन येतच राहू. पुन्हा एकदा आपले सगळ्यांचे मनापासून धन्यवाद. बाय.